नमस्कार मंडळी, मी रोशन साबले आपल्या एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। मित्रांनो, आता आपण जातो ते म्हणजे केलवे कोट पाहण्यासाठी। आणि तुम्हाला तर माहिती आहे, आज आपण दिवसभर शोध मोहीम करतो आहे, तर आता आपण भेट देणार आहे। याच्या अगोदरची व्हिडिओ तुम्ही बघितली असून आपण केलवे बुरुजाला भेट दिलेली। केलवे बुरुजाच्या हार्डली 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरतीच केलवे कोट आहे, तर आपण आता केलवे कोट पाहायला जातो। तर चला पाहूया आता केलवे कोट। मित्रांनो, मगाशी बोलल्याप्रमाणे आता आपण केलवे कोटपाशी आलेलो आहे आणि हे कस्टमचं ऑफिस आहे आणि त्याच्या बाजूलाच ह्या साईडला येते केलवे कोट। ही त्याची संपूर्ण भिंत आहे, आतमध्ये आपल्याला जाता येत नाही कारण हे आता कार्यालय बंद आहे आणि याचं आपण आता बाहेरूनच बघत आहे। ह्याची उंची तुम्ही बघू शकता किती उंच आहे असा। आणि ही जी आहे ही केलवे कोटाची बाहेरची बाजू आहे। तर मित्रांनो, केलवे कोटाचा इतिहास म्हणजे 1739 साली चिमाजी अप्पांनी वसई मोहीम आखली होती। या वसई मोहिमेमध्ये पोर्तुगीजांचे अनेक किल्ले कोट हे चिमाजी अप्पांनी जिंकून घेतले होते, म्हणजेच आपल्या मराठा साम्राज्याने जिंकून घेतले होते। आता मित्रांनो, या केलवे कोटापाशी आपल्याला कस्टमचं ऑफिस पाहायला भेटतं। तर मित्रांनो, आता आपण पाहत आहे ते म्हणजे केलवे कोट आणि आपल्याला ह्या केलवे कोटावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये जंग्या आणि मारजंग्या दिसत आहेत। मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता छोट्या छोट्या मारजंग्या आहेत, तशाच मोठे मारजंगीसुद्धा आहे। ती मी आता थोड्या तुम्हाला पुढे दाखवतो। तर मित्रांनो, इथून आता पुढे गेल्याच्या नंतरला ह्या साईडला आपल्याला दिसत आहे थोडी प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्याकारणाने थोडं जरा सांभाळून जावं लागत आहे। तर मित्रांनो, हे बघा, ह्या साईडला वरच्या साईडला आपल्याला दिसत आहे ती म्हणजे मारजंगी। या मारजंगीचा उपयोग यासाठी केला जातो, ह्यामधून तोफेचा मारा केला जात असे। असा हा केलवेचा कोट पाहून झालेला आहे। तर चला केलवे कोटाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ती बाजूची बेल आयकॉन आहे ती नक्की दाबा, जेणेकरून आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। अशा छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन। तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय। आणि मित्रांनो, ही आजची आपली जी शोध मोहीम होती ती आज आपण इथेच थांबवतो आहे, कारण आता वाजलेले ते म्हणजे 4:30 आणि आपल्याला जायचं होतं ते म्हणजे सफाला ईस्टला अहमदाबाद हायवेच्या इकडे सुद्धा 2-3 कोट होते, पण ते आता आपण करत नाही कारण ते जर करायला गेलं तर रात्री आपल्याला 7 ते 8 वाजतील सफाल्यामध्येच। त्याच्यामुळे आता आम्ही निघत आहोत आणि ही शोध मोहीम आम्ही इथंच थांबवत आहोत। याच्यानंतर भेटू कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय।